नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. 3 ऑक्टोबर 2024 पासून नवरात्राचा आरंभ होत आहे. तर नवरात्रात 9 दिवस देवीचे 9 रूपांची पूजा कशी करावी, कोणत्या फुलांचा हार वाहावा, कोणत्या नैवेद्य दाखवावा हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर 3 ऑक्टोबर 2024 पासून घटस्थापना आहे. त्या दिवशी पहिली माळ म्हणजे देवी शैलपुत्रीची आपण पूजा करणार आहोत. त्या दिवशी शुभ रंग आहे पिवळा. नैवेद्य शुद्ध तुपातील नैवेद्य दाखवावा आणि देवीला पिवळी फुले व्हावीत. पिवळा रंग हा शुभ रंग आहे. दुसरी माळ ब्रह्मचारिणी देवीची पूजा करणार आहोत आपण. शुभ रंग आहे हिरवा. पांढऱ्या फुलांची माळ देवीला अर्पण करणार आहे आणि साखरेचा नैवेद्य. 5 ऑक्टोबर माळ आहे तिसरी. देवी चंद्रघंटेचा पूजा करायची आपल्याला. शुभ रंग आहे करडा रंग आणि माळ निळ्या फुलांची देवीला माळ अर्पण करायची आहे. खिरेचा नैवेद्य दाखवायचं आहे देवीला. 6 ऑक्टोबर चौथी माळ देवी कुष्मांडाची पूजा करायची आपल्याला. शुभ रंग आहे नारंगी आणि नारंगी फुलांची माळ देवीला अर्पण करायचे. नैवेद्य गोड भाज्याचा दाखवायचा आहे. 5वी माळ 7 ऑक्टोबर रोजी 5वी माळ देवी स्कंदमातेची पूजा करायची आपल्याला. शुभ रंग आहे पांढरा आणि बेलपानाचे माळ देवीला अर्पण करायचे. नैवेद्य आपल्याला दूध किंवा केळी देवीला दाखवायचं आहे. 8 ऑक्टोबर माळ आहे 6वी. देवी कात्यायनीची पूजा करायची आपल्याला. शुभ रंग आहे लाल आणि कर्दळीच्या फुलांची माळ देवीला अर्पण करायची आहे. तसेच मधाचा नैवेद्य देवीला दाखवायचं आहे. 7वी माळ 9 ऑक्टोबर देवी कालरात्रीची. शुभ रंग आहे निळा आणि झेंडूच्या फुलांची माळ देवीला अर्पण करायची आहे. तसेच गोळाचा नैवेद्य देवीला आपण अर्पण करायचं आहे. 8वी माळ आहे 10 ऑक्टोबर देवी महागौरीची पूजा करायची आपल्याला. शुभ रंग आहे गुलाबी. माळ लाल फुलांची. नैवेद्य नारळाचा नैवेद्य दाखवायचा आपल्याला देवीला. तसेच आहे 11 ऑक्टोबर देवी सिद्धदात्रीची पूजा करायची आहे. त्यासाठी रंग शुभ रंग आहे जांभळा आणि कुंकुमार्चन करायचं आहे देवीला. तसेच तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे विजयादशमी दसरा या दिवशी आपल्याला देवी सरस्वतीची पूजा करायची आहे. नवरात्रीचे 9 रंग, 9 रूपे, 9 माळा, 9 नैवेद्य हे देवीची पूजा करताना नक्की तुम्ही